नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पण आता निवडणुका चालू आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या निवडणुकीचं एक खतरनाक उदाहरण मी तुमच्यासमोर ठेवतो. खतरनाक यासाठी, त्याच्यात खतरनाक प्रत्यक्षात काही नाही, एकतर्फी निवडणूक झाली. सत्ताधाऱ्यांनी ती अगदी सगळं धुवून काढावं अशा पद्धतीनं जिंकली. फक्त 2 सत्ताधाऱ्यांचे नसलेले पण कदाचित त्यांच्याच गटातले वाटावेत असे उमेदवार निवडून आले. एक महाराष्ट्रातल्या विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेते राहिलेले आणि आता विधान परिषदेवरती आमदार आहेत तसे हे अंबादास दानवे. हे तर चक्क सत्ताधाऱ्यांच्या गोटातूनच निवडून आले. मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकेसाठीची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये शिवसेना उबाठा गटाचे असलेले अंबादास दानवे यांनी सत्ताधारी महायुतीच्या बाजूनं त्यांच्या गटातून अर्ज भरलेला होता. इथले भाजपचे ज्येष्ठ मंत्री, ज्येष्ठ नेते अतुल सावे यांच्याशी जे काही त्यांनी जुळवून घेतलं त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या गोटातून ते निवडून आले. दुसरे खासदार कल्याण काळे काँग्रेसचे होते, तेही निवडून आले. बाकी तर सगळेच्या सगळे त्यांचे निवडून आलेले. एक फार साधा मुद्दा आम्ही वारंवार उपस्थित करत आलेलो आहोत की एकदा एखादी सत्ता असती, त्या सत्तेच्या भोवती सगळी समीकरण फिरत बसतात. बाकी पक्ष, विचारधारा, गटतट हे सगळं दुय्यम आहे. सत्ता पाहिजे, सत्तेच्यासाठीचं सगळं काही आहे. सत्ता आहे तर श्वास आहेत. एक वेळ श्वास नाही घेतला तर चालेल, पण सत्तेशिवाय जमणार नाही, ही एक गणित होऊन बसलेलं. आणि स्थानिक पातळीवरती ज्याला कोणाला छोटं मोठं काम करायचं, जे काही सगळे रिसोर्सेस पाहिजेत, सगळे त्याच्यासाठी सत्ता आवश्यक त्यांना वाटत राहते. त्यांनाच आपणही महत्त्व देत राहतो. परिणामी ते त्यांच्या पक्षाला दुय्यम समजतात. जो कोणी सत्ता देणार असेल, ज्या शेकोटीच्या भोवती उभ मिळणार असेल, त्या सत्तेची शेकोटी सगळ्यांना पाहिजे. मी अशा पातळीवरती उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे असो किंवा काँग्रेसी खासदार कल्याण काळे असो, हे सगळे एकत्र आले आणि बँकेत वरतून दिसताना निदान अंबादास दानवे त्यांच्या गटात तरी गेलेत. कल्याण काळे तर अधिकृतरित्या विरोधामध्ये होते, पण त्यांचे जे हक्काचे मतदार आहेत बाकीचे ते निवडून आले. आता एकटाच हा जो सभासद निवडून आलेला तो काही वेगळं करणार नाही. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, उद्या जे काही बँकेच्या बाबतीमधले निर्णय घ्यायचे असतील त्याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांच्या बरोबर राहून साठलोट करून आपले फायदे घेण्यामध्ये कधीही कुठलाही माणूस कमी करत नाही. हे प्रत्येक ठिकाणी दिसलेलं आहे. त्याच्यामुळे आता परिस्थिती अशी होऊन बसलेली की जो कोणी त्या सत्तेच्या ज्याच्याकडे किल्ल्या आहेत किंवा जो कोणी सत्ता मिळवून देऊ शकतो आणि ती सत्ता टिकवू शकतो. पुढची गोष्ट म्हणजे समजा सत्ता मिळाली, सत्ता टिकवली, पण जर निधी पाहिजे असेल तर केंद्राकडे हात पसरावे लागतील, राज्याकडे हात पसरावे लागतील. आणि केंद्र आणि राज्यातल्या तिजोरीच्या चाव्या ज्याच्याकडे आहेत त्याच्याकडे जाऊन त्याच्या पायाशी जाऊन बसण्याच्या शिवाय गत्यंतर नाही. आपल्याला वेगवेगळे लेख लिहिताना दिसतात हे सगळे तथाकथित विद्वान. तावातावानं टी व्हीच्या वेगवेगळ्या शोजमध्ये, चर्चांमध्ये बोलताना दिसतात. आणि प्रत्यक्ष आपण कृती पाहतो, अंबादास दानवे उठतात आणि त्यांच्या गटातच जातात. सत्ताधाऱ्यामधल्या कितीतरी गटांबरोबर विरोधी पक्षांचं कसं सख्य आहे. आणि म्हणताना पुन्हा वरती गोड मुलामा दिलेला असतो की बाबा आमची कौटुंबिक मैत्री आहे, बाकी राजकीय मतभेद असायचे तर आहेतच. कितीतरी योजना, कितीतरी याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की सगळे नेते, पक्ष कुठलाही असो, सगळ्यांचं साठलोट असतं. एखाद्या प्रकल्पासाठी जमीन ॲक्वायर करायची आहे तर त्यासाठी चांगली किंमत मिळणार म्हणल्याच्या नंतर तो प्रकल्प यायचा तेव्हा हो, बरोबर त्याच्या आधी सरकारी अधिकारी, राजकीय नेते त्या भागात जमिनी खरेदी करून ठेवतात. सर्वसामान्य लोकांना त्याची फारशी कल्पना नसते, अडीअडचणी असतात, ते जमीन विकतात. नंतर मग त्या जमिनींना भाव येतो आणि तुम्ही पाहता की याच्यामध्ये सगळ्यात पक्षाचे लोक आहेत. इथलंच तुम्हाला मी उदाहरण सांगतो. धुळे सोलापूर हायवे जो आहे, ह्या छत्रपती संभाजीनगरच्या ज्या भागातून जाणार होता त्या भागामध्ये माझ्याशी काही संबंधित लोकांच्या जमिनी होत्या आणि अचानक ते जमिनी विकायला लागले. मी म्हटलं व कशासाठी विकायला? ते म्हणे नाही, दबाव वाढलेला आहे, निदान आज पैसे तरी मिळत आहेत, उद्या शक्यता अशी की हे राजकीय नेते काय दादागिरी करतील, आपल्याला जमीनही जाईल आणि पैसाही मिळणार नाही, निदान आज विकून तरी टाकू. ठीक आहे, त्याने विकून टाकले. बरोबर काही दिवसाच्या नंतर धुळे सोलापूरसाठी संपादनं झाली. त्याच्या प्रचंड प्रमाणात किमती ज्यांनी घेतल्या होत्या त्यांना ती मिळाली. म्हणजे थोड्या काळासाठी त्यांनी फक्त ती जमीन माझ्याशी संबंधित काही लोकांकडून घेतली आणि तातडीनं दुसऱ्याला विकून टाकली. त्यांनी काय भावानं घेतली आणि काय भावानं त्यांना पैसे मिळाले हे मला स्वतःला माहिती आहे. ह्याच्यामध्ये सगळ्या पक्षाचे लोक आहेत. आश्चर्य म्हणजे असं नाही की बाबा सत्ताधारी असणाऱ्यांचेच त्याच्यामध्ये गट आहेत.
मग हे काय नेमकं असं? आताची परिस्थिती अशी आहे की सगळे सत्ताधारी आहेत विरोधात फक्त जनता आहे आणि ती काही चॉईसनी झालेली नाही, आपोआपच. म्हणजे आम्ही मतदान ज्यांना देतो ते सगळे सत्तेत जाऊन बसतात, आम्ही ज्यांना मतदान दिलेलं नाही ते जर कुठून निवडून आले तर ते सत्तेच्या जवळ जाऊन बसतात आणि ज्यांनी मतदान केलेलं आहे ते सगळे विरोधात जाऊन बसतात. म्हणजे आत्ताची परिस्थिती अशी होऊन बसलेली आहे की सगळे सत्तेमध्ये आहेत आणि विरोधामध्ये फक्त आणि फक्त जनता आहे, बाकीचं काहीच नाही. अगदी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पण मी तुम्हाला सांगतो, या छत्रपती संभाजीनगरला भाजपची महानगरपालिका निवडून आलेली आहे, आमदार निवडून आलेला आहे, राज्यात सत्ता आहे, केंद्रातला सुद्धा खासदार त्यांच्याच गटाचा, शिवसेनेचा एकनाथ शिंदे गटाचे म्हणजे संदीपान भुमरे निवडून आलेले. पण इथे जेव्हा काही एखाद्या समस्या येतात नागरी ह्याच्यामध्ये तेव्हाच भाजपचे पण नेते तावातावानं समोर येतात. हो, पाणी कसं येत नाही, हो नाला कसा अडलेला आहे, कचरा कसा आहे, काय येते. आपण आश्चर्याने पाहतच राहतो की अरे हे तर सत्ताधारी येत ना, पण ते सगळे तावातावानं पुढे येतात. विरोधी पक्ष असं बोलतात, नंतर प्रत्यक्षामध्ये दिसतं तर हे सगळे एकत्रच आहेत. सगळ्यांनीच मिळून जे काही निर्णय घ्यायचे ते घेतलेले, जे काही वाटोळं करायचं ते केलेलं आहे. इतक्या वर्षानंतर सुद्धा इथली पाण्याची समस्या मिटलेली नाही. छत्रपती संभाजीनगरचं सांगतो किंवा इथली कचऱ्याची, जगातलं हे एकमेव शहर आहे की ज्या ठिकाणी कचऱ्यासाठी दंगल झालेली होती. जगात कुठं कचऱ्यासाठी दंगल झालेली तुम्ही पाहिलं नसेल, वेस्टेज ट्रीटमेंटसाठी. पण अजूनही इथं त्या समस्या तशाच पद्धतीनं पाहायला मिळतात. म्हणून म्हणले की सगळे सत्ताधारी आहेत, जनताच आता विरोधामध्ये जाऊन बसलेली आहे. दुसरं, लोकशाहीमधलं सगळ्यात मोठी अडचण काय माहिती आहे का, की जे लोकशाहीचं बलस्थान आहे ती सगळ्यात मोठी लोकशाहीची मर्यादा सुद्धा आहे. सर्वसामान्य लोकांनी मिळून एखादा निर्णय घेतला की तो बरोबरच असतो हे लोकशाही मानते, पण तो तसा बरोबर नसतो. हे वारंवार काळावरती सिद्ध झालेले, वैचारिक पातळीवरती सिद्ध झालेलं आहे. चारवाक दर्शनामधला एक संदर्भ आहे की कोणी किती सांगो, बहुमत काही असो, तुमच्या बुद्धीला काय पडते ते सांगा. बौद्ध दर्शनामध्ये पण आत्तदीप भव असं सांगितलेलं आहे. तुकाराम महाराजांचा ते अप्रतिम अभंग आहे, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमत. हे सगळं आमच्याकडे वेगवेगळ्या दार्शनिक परंपरेतून आलेले सामाजिक सत्य, विदारक असं सत्य आज आमच्या वाट्याला येतं. बहुतांश लोकांनी मिळून निवडून दिलेलं एक सरकार असतं, निवडून दिलेली एक व्यवस्था असते आणि ते बिनधास्तपणे त्यांच्या विरोधातला निर्णय घेतात. लोकहिताच्या विरोधातला निर्णय घेतात, तो विरोधाच्या निर्णयाचे परिणाम भोगावे लागतात. मग ते अपघात होणं असो की बाकीच्या काही गोष्टी घडणं असो, आणि ह्या सगळ्यातून सगळे बस आपण पाहत बसणं. त्याच्यामुळे झाले आज असं की बाबा सगळे सत्तेमध्ये गेले, सर्वसामान्य जनताच विरोधातली आहे. इथलंच अजून एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो. पाणी जास्त झाल्याच्या नंतर ज्या एका नाल्यावरती प्रचंड प्रमाणात पूर आला, पाणी घुसायला लागलं इकडं तिकडं, आणि मग सगळ्यांना साक्षात्कार झाला की अरे, औषधी भवन नावाची ही तर इमारत प्रत्यक्ष नाल्यावरतीच उभी आहे. नाल्यावरती पूर्ण सगळ्याच्या सगळा अख्खा नाला ब्लॉक करून टाकलेला आहे एका प्रचंड मोठ्या इमारतीनं. इमारत कोणाची आहे? औषधी भवन, फार्मसी जे आहेत त्यांची इमारत. ह्यांचे कोणाची लागेबंद आहेत? डॉक्टरांशी. डॉक्टरांच्या संघटना, डॉक्टर सगळे समाजातले प्रतिष्ठित वर्ग आहे. आज तागायत मला छत्रपती संभाजीनगरमध्ये एकही डॉक्टर असं म्हणत रस्त्यावर उतरलेला दिसला नाही की औषधी भवनाची इमारत पाडून टाका, इलिगल आहे. कारण की त्या ठिकाणी सगळं कचरा साचतो, हे साचतो. कारण की हे सगळे प्रतिष्ठित लोक आहेत. ह्यांच्या जीवावरती त्या फार्मसिस्टचा धंदा चालू आहे. त्या फार्मसिस्ट असोसिएशनची ती इमारत आहे आणि ती इमारत पूर्णपणे नाल्यावरती अवैध असून सुद्धा आजही तशीच उभी आहे. जेव्हा केव्हा अतिक्रमणाची मोहीम चालू आहे, ज्या काही कुठल्या क्षणी कोणाला तरी साक्षात्कार होईल आणि ती इमारत पडेल ती गोष्ट वेगळी. म्हणून मी तो मुद्दा मांडतोय की बाबा आता सगळे सत्ताधारी आहेत. तुम्ही निवडून दिलेला प्रत्येक माणूस सत्ताधारी आहे, अगदी पराभूत झालेला सुद्धा सत्ताधारी. कारण की काही दिवसात त्याला मॅनेज करायचं म्हणून हळूहळू त्याला विश्वासात घेतलं जातं, त्याला कुठंतरी सत्तेचा काही ना काहीतरी वाटा देऊन शांत केलं जातं. म्हणजे तुम्ही मतं दिले तोही सत्ताधारी, तुम्ही मतं नाही दिले तोही सत्ताधारी. हे सगळे त्या सत्तेचे लाभार्थी होऊन बसलेले आहेत आणि विरोधी पक्षामध्ये फक्त सर्वसामान्य जनता आहे. अशा वेळी सगळे असं विचारतात की नाही काय शक्य आहे, सर्वसामान्य लोक आहेत, आम्ही काय करावं आणि काय नाही. मला आजतागायत एक कोडं उलगडलेलं नाही. वैयक्तिक एखाद्या स्वार्थासाठी, वैयक्तिक अडचणीसाठी सुद्धा खऱ्या जरी असल्या तरी तुम्ही अशा पद्धतीनं रस्त्यावर यावं वगैरे काही करू नका, मी समजू तरी शकतो. पण ज्या ठिकाणी सार्वजनिक हित आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचे अधिकार आहेत, ते तुमचा हक्क आहे तो, ह्या बाबतीमध्ये पण तुम्ही उदासीन आहात. इथल्या रस्त्याचा प्रश्न होता, आम्ही आंदोलन केलं होतं 12 वर्षांपूर्वीची गोष्ट.
पण ते आंदोलन करणे, रस्त्यावरती उतरणे, तुरुंगात जाणे अवघड गोष्टी वाटतात सगळ्यांना. त्याच्यानंतर ते आमचं आंदोलन झाल्याच्या नंतर बाकीच्याने एकदा मागणी केल्याच्या नंतर या ठिकाणी वेगवेगळ्या नागरी समस्यांची गोष्ट चालू होती. आणि काय करायचं, मी म्हटलं आपण एक साधं काम करूत, आपण नोकर आंदोलन करूया. नोकर आंदोलन म्हणजे काय, कर भरायचा नाही. आता ह्याच्यात तर काही करायचं नाही आहे, तुम्हाला घरातूनही बाहेर पडायचं नाही, सगळ्यांनी एका ठिकाणी यायचं किंवा एक निवेदन देऊन टाकायचं महानगरपालिकेला की ह्या अमुक तमुक गोष्टी आम्हाला दिलेल्या नाहीत, तोपर्यंत आम्ही करच भरणार नाही. आता किती प्रभावी होऊ शकतं हे, तुम्हाला आश्चर्य वाटेल. नोकर आंदोलन अशा त्या आम्ही टोप्या वगैरे करून घेतल्या, त्या सगळं केलं. प्रत्यक्ष तिथं उपोषणाला बसलो सगळे म्हणून आम्ही 8-9 लोक होतो. धरणं आंदोलन होतं दिवसभराचं. बाकीचे सगळे लोक यायचे, बाबा आमचा तुम्हाला पाठिंबा द्यायचा. आम्ही मग ती वही पुढं करायचो, म्हणायचो तुमचं नाव लिहा. आले खूप लोक, साधं नाव द्यायला पण लोक किती तयार झाले, सगळे म्हणून बेरीज केली 43 भरली. आंदोलनात प्रत्यक्ष धरणे आंदोलनात बसणारे 8-9 जण आम्ही आणि पाठिंबा देणारे सगळे 43, 50-52 लोक नाहीत. नोकर आंदोलन, कर भरायचा नाही आहे फक्त. का, ह्याच्यामध्ये काही वैयक्तिक माझ्या घराहून रस्ता नाही गेला, उलट माझ्या परिस्थिती योगायोगानं फार चांगली. माझ्यासमोरनं नाली आहे, माझ्यासमोर कचरा साठलेला असतो, मला वैयक्तिक पातळीवरती काही अडचण नाही जिथं माझं घर आहे त्या भागामध्ये. पण असं जिथं जिथं आंदोलन आणि सगळ्या अडचणी त्यासाठी केल्याच्या नंतर लोकसुद्धा समोर यायला तयार नाहीत. मग आता मला सांगा, आत्ताच्या ह्या छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं हे जे सगळा अनुभव आला, काय वेगळं आहे. निवडून आलेले, निवडून न आलेले, सत्ताधारी, विरोधक सगळेच म्हणून एकत्र आहेत, सगळे सत्तेमध्ये आहेत. सर्वसामान्य जनताच विरोधामध्ये गेली, विरोधी पक्षात उरलेली, असं जे म्हणतो मी त्याचं कारण हे आहे. आणि परत मी जबाबदारीनं विधान करतो, ह्याला 100% जनता जबाबदार आहे. स्वतःवरती अन्याय होत असताना, स्वतःवरती तुमचं शोषण होत असताना, तुमचा वापर करून घेतल्या जात असताना तुम्ही शांतपणे बसून राहता आणि कधी दुसऱ्या कोणातरी आंदोलन करावं, मी मात्र माझी रोजची कामं करत राहतो, असं जर म्हणत असाल तर आंदोलन करणारे ज्यांची खरंच प्रामाणिक इच्छा आहे तळमळ, ते पण फार काळ करू शकत नाहीत. त्यांची ताकद मर्यादित असते, हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगतो. मग ते लोक बाजूला होतात, ते त्यांचे कामं करत राहतात, नागरी समस्या भीषण होत राहतात. मग सर्वसामान्य जनतेला तक्रार करायचा अधिकार राहत नाही, कारण त्यांनीच सत्ताधाऱ्यांवरती अंकुश ठेवण्याची जी काही त्यांची जबाबदारी आहे ती विसरलेली असतात. मी तुम्हाला आवर्जून एक वेगळा फोटो आज दाखवतो शिल्पाचा. तुम्हाला वाटेल की विषय कुठला चालू आहे, हे फोटो काय दाखवायला लागले. तुम्हाला आत्ता मी दाखवतो आहे तो फोटो आहे एका सिंहाचा. ह्या सिंहाच्या, हा सिंह आहे इथून आंबड म्हणून जे गाव आहे त्या ठिकाणी खंडोबा मंदिरातला हा सिंह आहे. ह्या सिंहाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्या 4 पायांमध्ये 4 हत्ती त्यानं दाबून ठेवलेले आहे. त्याच्या शेपटीमध्ये एक हत्ती गुंडाळलेला आहे, त्याच्या तोंडामध्ये एक हत्ती आहे. हत्ती हे ऐश्वर्याचं आणि सर्वोच्च गजांत लक्ष्मी असं जे म्हणतो ना, गजांत दारात हत्ती झोपतो आहे, समज आहे. त्याच्यावरती नियंत्रण कोण करते असा सिंह दाखवला आहे. सिंह हा धर्मसत्तेचं प्रतीक दाखवलेलं आहे आणि तो सिंह ह्या बलाढ्य अशा हत्तींना त्याच्यावरती कसा त्यानं कब्जा मिळवलेला आहे. मला हे प्रतीक सर्वसामान्य जनतेच्यासाठी सुद्धा असावं असं वाटतं. सर्वसामान्य जनतेनं अशा पद्धतीनं धनदांडग्या असो किंवा सत्ता दांडग्या असो किंवा कुठलेही दांडगे जे असो, त्या सगळ्यांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी या सिंहाचं रूप धारण करायला पाहिजे. ते जेव्हा आपण करणार नाहीत, स्वाभाविकचपणे त्या सत्ता तुम्हाला ती चिरडल्याशिवाय राहणार नाहीत. बघूयात, आपण अपेक्षा करूयात की जनतेमध्ये जागृती होईल. सामाजिक क्षेत्रात इतके वर्षापासून मी काम करतो आहे आणि आमचे वैचारिक आणि चळवळीतले गुरु शरद जोशी, गुरुपौर्णिमा आता जवळ आलेली म्हणून मला आठवलं की त्यांनी दिलेल्या ह्याच्याप्रमाणे कायमस्वरूपी आपल्याला चळवळ करत असताना सर्वसामान्य जनतेच्या विवेकबुद्धीवरती विश्वास ठेवावा लागतो. त्या पद्धतीने मी ठेवतो. बघूयात, जेव्हा केव्हा जनतेला जाग येईल आणि ती त्याच्या अवतीभोवतीची जी काही सगळी जुलूमशाही आहे ती उलथून लावेल, त्याला प्रतिकार करेल किंवा जे काही चांगलं घडते, आताही घडते, त्याला पाठिंबा देईल आणि पुढे घडण्यासाठी त्याच्या पाठीशी उभं राहील. ते इथेच थांबूयात. पण हे मात्र खरं आहे की निवडून दिलेले सगळे सत्ताधारी आहेत, निवडून नाही दिलेले तेही सत्ताधारी आहेत, विरोधात फक्त जनता आहे. इथेच थांबूया. धन्यवाद. कर्मजागृतीचा विधायक बुरुज. Analyze the news. Analyze.